आणि तिथेच आपण चुकलो. वेदांत नूतन काकू जे काही बोलत होत्या ते नाही खोडून काढू शकले. एखाद्या तत्ववेत्यासारख्या त्या बोलत होत्या. मी हरवून गेले आणि मी माझ्या डिफेन्स मध्ये काही सुद्धा नाही बोलू शकले. आई आणि अण्णांच्या बाबतीत पण खूप चुका केल्यात आम्ही दोघींनी. पडलाय. आता या सगळ्या चुका सुधारायला हव्या, नाहीतर पश्चातापाशिवाय दुसरं काही नाही उरणार. वाह त्या तुम्ही या. आई अगं अण्णा तू आत्ता एवढ्या रात्री? आई मीच तिला बोलवून घेतलं. अरे हो, पण काय झालंय काय? अरे बोला बोला, पटकन बोला. उगाच जीव टांगणीला लावू नका आमचा. बोला काय झालंय? आधी एकतर अमूल्याने स्वतःच्या तोंडाला कुलूप लावलंय, त्यात अचानक तू आलीस. नक्की काय झालंय? सांगते मी सगळं सांगते. खरं तर मला तुमच्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं आणि म्हणूनच ताईलाही बोलवून घेतलंय. आई अण्णा, आजपर्यंत मी आणि ताईने खूप चुका केल्या, पण आज मला त्या सगळ्या चुकांची कबुली द्यायची. आई, तुझं आणि अमूल्याचं एक्झॅक्टली काय बोलणं झालंय हे जाणून घ्यायचंय मला. गेलं वर्षभर तुम्ही मला दोष दिलात. तुमचं सो कॉल्ड स्वप्न मी धुळीला मिळवलं. तुमच्या आनंदाच्या मी आड आले. तुमच्या लग्नाला नकार दिला. तुम्ही काय दिलत मला? तुम्ही फक्त माझ्या डोळ्यामध्ये धूळ फेकली. माझ्या मागे माझ्या विरुद्ध कटकारस्थानं केलीत. माझ्या हक्काच्या माणसांनी त्या 2 परक्या मुलींसाठी माझी फसवणूक केली. आणि आता ह्या सगळ्या गोष्टींचा मला राग आला. तर त्यात काय बिघडलं? माझ्या मुलाचा जीव जायची वेळ आली होती. मी उद्ध्वस्त झाले होते. त्यात वेदांतवरती हल्ला झाला. असं सर्वकन सगळं डोळ्यासमोरून गेलं. त्यात माझा तोल ढळला. आणि या सगळ्याला तुम्ही आणि फक्त तुम्ही सगळेजण जबाबदार आहात. शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. विक्रांतचं लग्न व्हावं म्हणून वेदांत आणि अमूल्या माझ्याशी खोटं बोलले. मला तर अजून तो दिवस आठवतो. मी आणि अमर्त्याने केवढं कन्व्हिन्स केलं होतं दोघांना. बाप रे, म्हणाली मला ते. पण तुला खरं सांगू, म्हणजे आत्ता दोघेही गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड असल्याचं नाटक करताय, पण ते दोघे खरंच एकमेकांच्या प्रेमात पडले तसंच वाटतंय हा मला. मला पण तसंच वाटतंय. दिवाळीत तर मी किती छळलंय अमूल्याला. हो ना, मी पण खूप छळत होते दादाला, विचारू नकोस. म्हणजे वेदांत आणि अमूल्या विक्रांतचं लग्न आरतीशी व्हावं म्हणून माझ्याशी खोटं बोलले. अळपायची आग मस्तकात गेली माझ्या.
आणि म्हणून तुम्हाला धडा शिकवण्यासाठी मी पुरुषोत्तमशी साखरपुडा करण्याचं खोटं नाटक केलं. काय वेदांत, कसं वाटतंय? मी तुमच्याच भाषेत तुम्हाला उत्तर दिलं. आई, आता उलगडा होतोय मला सगळ्याचं. नाही, पुरुषोत्तमला कंपनीत आणलंच तिथपर्यंत ठीक होतं. पण लग्न म्हणजे तू आम्हाला धडा शिकवण्यासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघाला. छे छे छे, अजिबात नाही. मी पुरुषोत्तमशी कधी लग्न करणार नव्हते आणि नाहीये. अरे तसं जर असतं तर डायरेक्ट लग्न केलं असतं ना मी. साखरपुडा कशाला केला असता? बघ अंगठी आहे अंगठी माझ्या हातात, नाही ना? आणि मला पुरुषोत्तमशी कधीच लग्न करायचं नव्हतं रे. वेदांत, तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये वाद होते, मतभेद होते, पण एक गोष्ट खरी आहे, माझ्या आयुष्यातली त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. आणि त्यांना जो फसवणारा माणूस आहे तो तर नाहीच नाही. तुला भूतकाळ शोधायचंय ना, शोध. माझं काही म्हणणं नाही, मी नाही अडवणार तुला. अरे तुम्हाला हे सगळं सांगायला लागतंय ना, हेच माझं दुर्दैव आहे रे. मी कितीही रागवले, कितीही संतापले ना, तरी या घराच्या प्रतिष्ठेला मी धक्का लागू देणार नाही. मी 10 वादळ झेलीन, पण मी तुमच्यापर्यंत एकही येऊ देणार नाही. जगातल्या कुठल्याही शत्रूला तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी ना माझ्याशी लढावं लागेल. मग तुम्ही कितीही चुका केल्या तरी सुद्धा. मुलांनी चुका करायच्या, पण आईला चुकण्याचा अधिकार नाही. कितीही काही झालं तरी आई मात्र स्फटिकासारखी स्वच्छ पाहिजे. तिला मन नसलं पाहिजे, तिला भावना नसल्या पाहिजे. तिने फक्त कायम सगळ्यांना माफ करायचं. आई, अगं मला असं कधीच वाटलं नाही. वेदांत, तिला विरोध करायचा म्हणून इतक्या टोकाला गेलात तुम्ही? अरे तिच्याशी बोलून, तिला समजावून सांगून किंवा तिचं समजून घेऊन हा प्रश्न सोडवता नसता का आला? नाही, तुम्ही काय केलं? शॉर्टकट घेतलात. तिला ब्लॅकमेल केलं, तिच्या जीवाला घोर लावलात. आई, चूक झाली का आमची? खूप खूप मोठी चूक झाली. आई, बिथरलो होतो ग आम्ही. आणि मग त्यावेळेला जे सुचलं ते केलं. खरंच आहे, विक्रांतचं लग्न होणं खूप गरजेचं होतं ग. हा पण बघत होतो ना, तो किती फ्रस्ट्रेट झाला होता, डिस्टर्ब झाला होता तो खूप. आम्ही पण खूप घाबरलो होतो आई. आणि आता कळतंय की त्या नादात आमच्याकडनं खूप चुका झाल्या ना. एक चूक झाली, ती चूक लपवायला दुसरी चूक,
दुसरी चूक लपवायला तिसरी चूक असं चक्र चालू राहिलं ग. आम्हाला खरंच माफ करतो. आणि आई, आपल्या माणसाने आपलाच विश्वासघात करण्याचं दुःख काय असतं ना, हे मला नीट माहिती आहे. आणि तरी मी तुझ्यासोबत तेच केलं. आई, आम्ही चुकलो हे म्हणायची सुद्धा लायकी नाहीये ग, पण तरी मी म्हणतोय आम्ही तुझे अपराधी आहोत आणि तू आम्हाला जी हवी ती शिक्षा दे. नाही वेदांत, नाही. अरे अरे आईच्या प्रेमात खूप ताकद असते रे. आणि ती ताकद सगळे घाव, सगळ्या वेदना भरून काढते. आणि ती ताकद आणि ते प्रेम सगळ्या वेदना, सगळे घाव कमी करते रे. ती नाही शिक्षा करू शकत रे तिच्या मुलांना. आई, मी तुला वचन देतो, यापुढे आम्ही असं कधीच नाही वागणार. सी, आय नो आपल्या भांडणं होतील, मतभेद होतील, पण आपण ते चर्चेने सोडवू. आय प्रॉमिस, असं कधी नाही होणार. मी चुकले अण्णा. मी, ताई, वेदांत, विक्रांत, मी खूप चुका केल्या. आणि ह्या चुका करत असताना आम्ही एकदाही नूतन काकूच्या दृष्टिकोनातून विचार नाही केला. ताई आणि विक्रांतचं लग्न व्हावं म्हणून आद्या वहिनी, सार्थक दादा आणि वेदांत ह्या सगळ्यांनी मला खूप आग्रह केला की मी वेदांत सोबत प्रेमाचं नाटक करावं, त्याच्याशी साखरपुडा करावा, जेणेकरून नूतन काकू ताई आणि विक्रांतच्या लग्नासाठी हो म्हणा. खरं तर ताई आणि विक्रांतच्या लग्नाच्या दिवशी साखरपुड्याला उभं असताना आम्ही सगळे खूप टेन्शन मध्ये होतो. काय करावं आम्हाला कुणालाच काही कळत नव्हतं. पण मग वेदांतला अरेस्ट झाली आणि साखरपुडा नाही झाला. सर्वप्रथम मुलीने मुलाला अंगठी घालायची आहे. अमूल्या, थांबा. वेदांत वानखेडे, तुमच्या नावाचं अरेस्ट वॉरंट आहे माझ्याकडे. माझं तेव्हा वेदांतवर प्रेम नव्हतंच. खरं तर
आम्ही दोघंही एकमेकांना 2 मिनिटं सुद्धा सहन करू शकत नव्हतो. आम्हा दोघांमध्ये फक्त एकच गोष्ट कॉमन होती, ती म्हणजे एकमेकांबद्दलचा तिरस्कार आणि संताप. काय बोलतेस तू हे? अच्छा, म्हणजे याचा अर्थ तुम्ही हे सगळं नाटक केलं होतं? हो अण्णा. पण म्हणतात ना, माणूस जेव्हा कठीण परिस्थितीत सापडतो तेव्हा त्याच्या मनाचा मोठेपणा कळतो. तो त्या संकटाला कसा सामोरा जातो, तेव्हा तो काय विचार करतो, ह्यावर त्याचा माणूस पण ठरतो. वेदांत सुद्धा अशाच परिस्थितीमध्ये अडकला होता. ऑफिसच्या बाहेर पडला, घर सोडावं लागले आणि त्याचा हा सगळा स्ट्रगल सुरू असताना मी त्याच्या बरोबर होते. आणि तेव्हा मला खरा वेदांत कळायला लागला आणि नकळत मी त्याच्या प्रेमात पडायला लागले. नूतन काकूंना कळलं की आम्ही हे सगळं नाटक करतो, पण तरीही त्यांनी आम्हाला माफ केलं आणि हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. असं त्या स्पष्टपणे म्हणाल्या? बरंच काही म्हणाल. त्यांनी आम्हाला आमच्या चुकांची जाणीव करून दिली. आणि त्यांच्या चुकांचं काय? नूतनताई आणि पुरुषोत्तम भाऊजींचं जे काही एंगेजमेंट वगैरे नाही आहे, नूतन काकूंचं काहीही चुकलेलं नाही. जशास तसं ह्या साध्या न्यायाने वागल्या अगं त्या आमच्याशी. त्या खरं तर खूप चिडल्या होत्या आमच्यावर. त्यांना खूप राग आला होता आमच्यावर आणि त्यामुळे त्यांनी आम्हाला आमच्याच भाषेत उत्तर दिलं. पुरुषोत्तम काकांसोबत झालेला त्यांचा साखरपुडा खोटा आहे आणि त्यांनी हे सगळं फक्त आणि फक्त आम्हाला अद्दल घडवण्यासाठी केलं. अरे हे सगळं करताना तुम्हाला आम्हाला एकदाही सांगावंसं वाटलं नाही? आम्हाला विश्वासात घ्यावंसं वाटलंच नाही काय का? नाही अण्णा, एकदा नाही, 1000दा असं वाटलं की तुमच्याकडे यावं आणि तुम्हाला सगळं काही खरं खरं सांगून टाकावं. पण पुन्हा असं वाटलं की आम्ही तुमच्याकडे आलो आणि तुम्हाला सगळं काही सांगून टाकलं तर ताई आणि विक्रांतचं लग्न तर नाही ना मोडणार. आमच्या वयाच्या मुलांचा प्रॉब्लेम काय माहितीये? आम्हाला सतत असं वाटतं की आमचे आई वडील आम्हाला समजूनच नाही घेऊ शकत. आता कळतंय की मतभेद होतील, वादविवाद होतील, म्हणून आम्ही तुम्हाला अंधारात ठेवण्यापेक्षा एकदाच येऊन तुम्हाला सगळं काही सांगून टाकलं असतं ना तर हे सगळं झालंच नसतं. आय एम सॉरी अण्णा, मी खरंच या सगळ्यामध्ये खूप चुकले. माझ्याकडून खूप चुका झाल्या. प्लीज मला माफ कर. काय बोलू आता मी? खरं तर ना आत्ता मला प्रचंड राग येतो तुमचा, खरंच. पण ठीक आहे, उशिरा का होईना पण तुम्हाला तुमच्या चुका कळल्या हेच खूप आहे. चुका प्रत्येकाच्याच होतात, पण खरं सांगू, चुका मान्य करण्यासाठी सुद्धा ना धैर्य लागतं. आई, अण्णा, मोठी बहीण असल्या कारणाने तेवढीच चूक माझी सुद्धा आहे. मीच तिला हे सगळं करायला भाग पाडले. ती आली होती तुम्हा दोघांना हे सांगायला, पण मी तिला अडवलं. कारण तेव्हा मला माझं लग्न जास्त महत्वाचं वाटत होतं. अण्णा,
तुम्ही बोला ना, अण्णा बोला ना प्लीज.